आज आपण विषय घेतलेला आहे नोटांच्या संदर्भात आणि आपण नोटा दररोज कशा पद्धतीने वापरतो आणि आपल्या भारताची संपत्ती आपण कशा पद्धतीने हाताळली पाहिजे ह्याच विषयावरती आपण चर्चा करणार आहोत. हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत होतो, पण विषय घेता येत नव्हता. आज विषय आपल्या समोर आहे तो असा की ह्या नोटांसंदर्भात आता नवीन नोटा आणायचा प्रयत्न भारत सरकारच्या माध्यमातून होत आहे आणि ते सुद्धा प्लास्टिकच्या नोटा कशा पद्धतीने वापरतो ह्याचं जरा एक उदाहरण व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. मी एक ऑटो रिक्षा चालक असल्यामुळे मला ह्या गोष्टीचा फार चांगल्या प्रकारे अनुभव येतोय. पण भारताची जी संपत्ती आहे, जे भारताचं चलन आहे, ही नोट आहे, नोट 100 रुपयाची. ही 100 रुपयाची नोट आपण कशा पद्धतीने वापरतो माहिती आहे? आपण फोल्डिंग करत असतो किंवा अशा पद्धतीने गडी करून ठेवत असतो. मी कधी तर लहान मुलांना ज्या टायमाला माझ्या रिक्षात बसतात त्या टायमाला ह्या ज्या नोटा आहेत ना, अशा चुरगाळून आमच्या हातात दिल्या जातात. मग तुम्ही मला सांगा की ह्या नोटा किती दिवस मार्केटमध्ये चांगल्या स्थितीत राहणार आहेत? मी ही बँकेतून नोट काढून आणलेली, मला फक्त अनुभव सांगायचा होता. भारतीय चलन टिकणार आहे हा विषय फार गंभीर आहे असतो. तुम्ही अनुभव प्रत्यक्ष घेतला बी असेल. त्या नोटा एवढ्या व्यवस्थितपणे ठेवल्या जातात, अक्षरशः वेड्या वाकड्या सुद्धा लावल्या जात नाही. त्या नोटांना चुरगळवून टाकतो आपण, त्या नोटांना फोल्डिंग करतो आणि अशा प्रकारचं जर फोल्डिंग करत राहिले तर भारतीय चलन लवकर खराब होण्याच्या मार्गावरती नुकसान पोहोचवण्याचं काम करतोय असं मला वाटतं. हा विषय चांगला असल्या कारणाने मी हा विषय घेण्याचा प्रयत्न केला. आहेत त्या प्लास्टिकच्या नवीन नोटा येणार आहेत, तुम्ही त्या कशा जरी ठेवल्या तरी तुमच्याकडे ते सेफ राहतील. जुन्या नोटांचं काय आपण हाताळण्याचा प्रयत्न करतो, या गोष्टीवरतीही विचार झाला पाहिजे. कारण की आपण चलन वापरत असतो, हाच पैसा एक दुसऱ्याच्या मदतीने तिसऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचत असतो आणि हा व्यवहार पैशांचा व्यवहार करत असताना कुठेतरी फाटलेली नोट येत असते. आणि मी व्यवसाय करतो रिक्षाचा, तर मला त्याचा जास्त अनुभव आहे. आम्हाला फाटलेल्या नोटा सुद्धा घ्यावे लागतात आणि असं होतं की फाटलेल्या नोटा नाही घेतल्या तर भरपूर मोठे छोट्या छोट्या गोष्टी वादविवाद होण्याचा प्रयत्न होत असतो. आमच्याकडे ज्या नोटा येतात कधी आम्हाला त्या मजबुरीने घ्याव्या लागतात. आमच्याकडे ज्या येणाऱ्या नोटा आहेत जर फाटलेल्या असतील तर आमच्याकडे तर बँक नाही आहे की आम्ही तुमच्यापर्यंत चांगल्या नोटा पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. मला देण्यास तुम्हाला काय हरकत आहे? आपण जर ह्या नोटा व्यवस्थित वापरल्या तर येणाऱ्या काळामध्ये त्या नोटा लवकरात लवकर खराब होणार नाहीत. या दृष्टिकोनातून आपण त्या नोटांचा वापर व्यवस्थित केला पाहिजे. चांगल्या भारताच्या संपत्तीला आपण नुकसान पोहोचवतोय, आपण कुठेतरी आर्थिक नुकसान करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत का? हाच मोठा सवाल आणि हाच प्रश्न आहे.